नमस्कार, मी स्वप्ना दिघे. आजपासून मी एक नवीन शो सुरू करत आहे, विचारधारा. विचारधारा, विचारांची देवाणघेवाण करणारा हा शो. आजचा आपला टॉपिक आहे कोविड-19. पण कोविड-19 हा आपण एका रुग्णाच्या दृष्टिकोनातून आज डिस्कस करणार आहोत. तर आपल्याबरोबर आहेत ज्योती मोरे, ज्यांना कोविड झालेला आणि त्या रिकव्हर सुद्धा झाल्या आहेत. त्याचबरोबर एन-सी-पी पार्टीचे कार्यकर्ता राजेश शिंदे आणि ॲडव्होकेट कैलाश सोनावणे हे आपल्या बरोबर आहेत. ते रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आणि सोशल वर्कर सुद्धा आहेत. तर आज आपण पहिले ज्योती मोरे यांना विचारूया, तुम्हाला कधी कळलं की तुम्हाला कोविड झाला आणि तुम्ही काय केलं? मला मेन म्हणजे पहिल्यांदा माझ्या मिस्टरांना बरं नव्हतं. त्यांना ताप आला होता 19 तारखेला. पण त्यांचा ताप 1 दिवसात येऊन गेला आणि जस्ट 2-3 दिवसांनी त्यांना खोकला यायला लागला. पण ओके. मी त्या अगोदरच लगेच प्रिकॉशन घेतली. मी माझ्या मुलांना 2 मुलांना आणि माझी आई मी माझ्या शेजारच्या रूममध्ये ठेवलं. कारण म्हटलं सपोज आपल्या डोक्यात एक विचार असतो कोविडचा. म्हणून मी आधीच प्रिकॉशन पहिल्यांदा घेतली की माझ्या मुलांना मी शेजारच्या रूममध्ये ठेवलं. आणि मी माझ्या मिस्टर बेडरूममध्ये होते आणि मी हॉलमध्ये होती. म्हणजे आम्ही डिस्टन्स ठेवून सुद्धा आम्हाला कोविड डिटेक्ट कसं झाला हा मीच स्वतःला प्रश्न सारखे विचारते ओके. की हे कसं होऊ शकतं. पण कारण तुम्हाला काही त्याच्यानंतर सिम्पटम्स दिसले नाहीत? मला एकही सिम्पटम्स नव्हता ना माझ्या मुलाला, माझ्या ओके. आईला, माझ्या मुलीला कोणाला. माझी आई आज 70 वर्षाची आहे. तिला अस्थमाचा त्रास असून सुद्धा तिला काहीच झालेलं नाहीये. ओके. मग तुम्ही काय काहीच नाहीये. केलत? काय केलत मग तुम्ही? आणि मी फर्स्ट टाइम मी माझ्या म्हणजे आधी माझ्या मिस्टरांचे मी एक्सरे काढले. एक्सरे मध्ये त्यांनी सांगितलं की कफ दिसतो आहे आणि मग निमोनिया म्हणून आम्हाला ब्लड टेस्ट मध्ये असं दाखवण्यात आलं. म्हटलं ठीक आहे. मी माझ्या डॉक्टरांशी बोलली. म्हटलं चल म्हटलं मी कोविड टेस्ट करते. तर फर्स्ट टाइम त्यांची कोविड टेस्ट मी जेव्हा मेट्रोपोलिस मध्ये मी केली. मेन स्पेशली मला हे सांगायचंय ओके. मी प्रायव्हेट मध्ये केली. ओके. म्हणून आणि मी प्रायव्हेट मध्ये केल्यानंतर मेट्रोपोलिस मध्ये मी केली. त्याच्यामध्ये आणि मला जस्ट माझ्या मुलालाही फक्त थोडासा ताप वाटला म्हणून मी म्हटलं की चल बाबा आपण ह्याची पण करूया. ओके. माझ्या डोक्यात आलं की आपण आता मग सगळ्यांचीच करून टाकूया. मी मुलांना लांब ठेवून सुद्धा मी हा विचार केला की नको आपण करूया आणि मी प्रायव्हेट मध्ये केली. आज प्रायव्हेट मध्ये त्यावेळेला मला 12,500 बरोबर खर्च आला. 5 फक्त जणांची टेस्ट टेस्टला करायचा. माझ्या आईपासून ओके. सगळ्यांचं. ओके. पण मग हा टेस्ट नुसता केल्यानंतर ती टेस्टचा पॉझिटिव्ह आली? 12,500 बरोबर प्रत्येकी पर पर्सन 2,500. अच्छा. पण मग पॉझिटिव्ह आली का तुमची टेस्ट? हो, आमच्या 5ही जणांची पॉझिटिव्ह दाखवली. मी हाच विचार करत होती, की जर माझी मुलं लांब आहेत माझ्यापासून, 19 तारखेपासून मी माझ्या मुलांना लांब ठेवलं होतं. मग ते कसे कोविड डिटेक्ट होऊ शकतात? कारण मी त्यांच्या रूममध्ये पण जात नव्हती. मी शेजारच्या रूममध्ये ठेवून सुद्धा मी मुलांना दरवाजा बाहेरूनच सकत येत होती. ओके. मग कसं हे होऊ शकतं? त्यामुळे मी बरोबर. स्वतः एकच मनात विचार केला, की हे काही नाहीये, कोविड-बिविड काही नाहीये. हे आपल्याला फसवण्याचं काम आहे. हे मी स्पष्टपणे सांगू शकते. पण मग तुम्हाला काय तुम्ही ट्रीटमेंट म्हणून हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट झालात का? नाही, जेव्हा माझे रिपोर्ट आले कोविडचे, त्यावेळेला पहिल्यांदा ते माझ्या मिस्टरांना मी ऍडमिट केलं. कारण एकटी मी लेडीज असून सुद्धा मला माझी आई पण बघायची, माझी मुलं बघायची, माझे मिस्टर बघायचे. मला 4 जणांना बघायचं होतं आणि मी एकटी होती. ओके. कोणीही मला सपोर्टला नव्हतं. त्यावेळेला मी हे सगळ्या गोष्टी केल्या आणि मी नंतर भिवंडीला तिथे मी ऍडमिट केले. कारण माझेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आणि आमच्या सगळ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला टेन्शन आलं की आता हे काय करू शकते मी आता करेक्ट. पण यापुढे. मग तुम्ही आणि मी हॉस्पिटलमध्ये काय ट्रीटमेंट मिळाली तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये आम्हाला काही नाही, फक्त 10 दिवस चांगलं जेवण मिळालं आम्हाला. म्हणजे तुम्ही मी सगळे एवढं फुल फॅमिली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला? हो, माझे मिस्टर दुसऱ्या हॉस्पिटलला होते आणि आम्ही भिवंडीला होतो. ओके. आणि त्या रात्री मी हा विचार केला, मला घाबरून जर मला अटॅक आला तर माझ्या मुलांना आणि माझ्या आईला कोण बघेल, माझ्या मिस्टरांना कोण बरोबर. बघणार, अशा परिस्थितीत. म्हणजे पण हे काय ट्रीटमेंट झालेलं आहे म्हणजे की लोकांना राईट. खूप लोक ह्याच्यामध्ये ना पण ट्रीटमेंट म्हणजे तुम्हाला हा, हॉस्पिटलमध्ये किती नाही, दिवस ठेवलेलं? आम्हाला 10 दिवस ठेवलं. आणि काय करत होते 10 दिवस? बरोबर 10 दिवस. पण काय काय 10 रुटीन होतं दिवसांमध्ये आम्हाला हॉस्पिटलमध्ये? ना रुटीनही मी सांगते. कारण रुटीन मध्ये म्हणजे काय, आम्हाला जर एखाद्या वेळेस समजा आम्ही तिथे डॉक्टरांना जाऊन सांगितलं बाबा आम्हाला खोकला आहे, तर हे घ्या गोळी आणि एक आपलं व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी ओके. ह्याच गोळ्या. ते पण आम्ही समोरून मागितलं तर ओके. पहिल्या दिवशी ज्यावेळेला आमचं ऍडमिशन तिथे झालं तेव्हा आम्हाला व्हिटॅमिन तेही मलाच दिल्या. माझ्या आईला किंवा मुलांना कुणाला काही दिल्या नाही.
अच्छा. कारण माझ्या मुलांना कसलेही सिम्पटम्सच नाही आहे. तर मग बरोबर. काय आणि कुठच्या औषधं देणार? बरोबर. एकही सिम्पटम्स नाहीयेत. मग तुम्ही तर मग ह्याच्यावर मागितल्या कुठचं तरच औषध? तुम्हाला पूर्ण 10 दिवस तुम्ही मागितल्या तरच तुम्हाला त्या गोळ्या द्यायचे की हा, दुसरं पण काही मागितल्यावर करायचंय? फक्त डॉक्टर रुटीन म्हणजे काय, डॉक्टर तर आम्हाला चेक हात लावू शकत नव्हते कोविड पेशंट म्हटल्यावर, त्यामुळे ते हम्म. हात लावू शकत नव्हते. फक्त एवढंच की आमचं म्हणजे जे ऑक्सिमीटरने चेक करत होते तेवढं. आणि जर बाबा तुम्हाला काहीतरी लूज मोशन होते तर लूज मोशनच्या गोळ्या. नंतर मला फक्त जरा मग विकनेस, कारण मी हे सगळं माझ्या प्रेशर आलं, त्या प्रेशर मध्ये मला चक्कर सारखं व्हायला लागलं, तेव्हा मी ORS ची पावडर मी 3 वेळा घेतली तिथून. ओके. पण तुमच्या त्याच्या बरोबर व्यतिरिक्त जेव्हा माझ्या आईला काही नव्हतं. तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतात बरोबर 10 दिवस, तुमच्या हो, बरोबर बाकी पण इतर पेशंट्स असतील हॉस्पिटलमध्ये, राईट, कोविडचे किंवा बाकी हो. पण जे कोई, तर सगळ्यांचं रुटीन तुमच्यासारखंच होतं की त्यांना मागितल्यावर गोळ्या, की काही जणांचं वेगळं होतं की वेगळ्या त्यांना काही सलायांवर लावलेलं, की असं काही वेगळं तुम्हाला वेगळेपणा जाणवला का बाकीच्या पेशंट्स मध्ये सुद्धा? जिथे मी 5th फ्लोअरवर होतो ना आम्ही, मला वाटतं ती 23 माळ्याची टॉवर होती. 5th फ्लोअरला फक्त ना ज्यांना म्हणजे ऑक्सिजनचा त्रास होत होता, तेवढ्यात त्यांना ऑक्सिजन तिथे लावलं होतं. पण ओके. बाकी ऑल पेशंट ना सगळे व्यवस्थितच होते. एखाद ओके. दुसरं कोणातरी खोकला असेल, पण खोकला म्हणजे कोविड आहे का, हा मीच क्वेश्चन मला ओके. विचारायचंय की खोकला म्हणजे काय, हा कोविड आहे का, हे मला विचारायचंय. राईट. असं तर पण आपण मग नॉर्मली आज इतके वर्ष तर लोक खोकतातच आहेत. बरोबर. मग काय पण तो मग कोविड झाला का? तुम्ही 10 दिवस तुम्ही फक्त ते जे हे तुम्ही रुटीन सांगितलं तेच करत होता. साधारण तुम्ही सांगाल की 10 दिवसाचा तुमचा हो. हॉस्पिटलचा साधारण किती खर्च आला? नाही, आम्हाला तिथे काही खर्च आलेला नाहीये. ओके. कारण ते फ्री मध्ये होतं. ओके. त्यामुळे आम्हाला काही खर्च तिथे आला नाही. फक्त माझ्या मिस्टरांना मी 2,500च्या गोळ्या, ज्या आम्हाला तिथून पहिल्यांदा 40,000चं इंजेक्शन सांगितलं होतं, तर ते तेवढं आम्ही नाही अफोर्ड करू शकलो. म्हणून म्हटलं, ते बोलले की माझी तेवढी कॅपॅसिटी नाहीये, तर मग आम्हाला गोळ्या द्या. त्या गोळ्या फक्त आम्ही 2,500च्या त्यांच्याकडे तिथे त्या पण पोहोचत्या केल्या. पण बाकी चाळीस औषधं तिथे हजारचं देत होते त्यांना. 40,000चं इंजेक्शन म्हणजे तुमच्या मिस्टरांना कोविड डिटेक्ट झाला म्हणून त्यांना ते इंजेक्शन होतं का? 40,000चं? नाही, मला तेवढे आयडिया नाहीये त्याबद्दल. पण ओके. त्यांना ते इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं. तर तेव्हा ओके. त्यांनी सांगितलं की आम्ही तेवढे नाही अफोर्ड करू शकत. तुम्ही आम्हाला गोळ्या द्या. ओके. पण त्याप्रमाणे मग मग त्यांना गोळ्या दिल्या, त्या 2,500च्या गोळ्या. ठीक आहे. मग तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये होता त्याच्यात तुम्हाला बाकी काही खर्च आला नाही कारण तुमचा काही इन्शुरन्स वगैरे होता का? म्हणून हो, की आमचा काय? इन्शुरन्सही होता. ओच- नाही, नाही, नाही. इन्शुरन्स असं तिथे काही नाही. तिथे प्रत्येकालाही, जेवढे आज तिथे पेशंट येत आहेत ना, तिथे त्या प्रत्येक पेशंटला फ्रीमध्येच सगळं करतात. जेवणापासून सगळी सोय व्यवस्थित होती. असं काही नव्हतं. ओके. फक्त मला एकच जरा जनतेला सांगायचंय, की जर कोविड हा आहे, तर लोकांना कोविड म्हटल्यावर ना त्याच्यानेच तो अटॅक येऊन तो माणूस मरतो. खरं म्हणजे ओके. कोरोनाने कोणीही मरत नाही, हे माझं स्पष्ट सांगणं. ओके. आपण कारण काय शिंदे माहितीये का, साहेबांना मी विचारूया. स्वतः ह्याच्यातून गेली आहे ना. ओके. शिंदे साहेबांना विचारूया त्यांचं काय मत आहे या सगळ्यावर. त्यांना काय वाटतंय? शिंदे हॅलो. साहेब? हा, बोला बोला. हा, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर? ह्या ज्योती मोरे जिथे जे ह्या ना बोलतायत. ह्या ज्योती मोरेना जिथे ऍडमिट केलं होतं ना, हा. ते आहे क्वारंटाईन सेंटर. टाटा ओके. आमंत्रण म्हणून क्वारंटाईन सेंटर आहे. ओके. त्या बरोबर ठिकाणी बरोबर. पेशंट म्हणजे बोलतात ना आपण भाजीपाला, हा हा हा. मार्केट, अशा अच्छा. पद्धतीने पेशंटची तिथे अवस्था आहे. कोणताही ओके. डॉक्टर तिथे त्यांच्यावरती लक्ष देत नाही. तिथे ओके. एकदम फ्री मध्ये लोक फिरतात. ज्याला ओके. वाटलं आहे सिमटम जाऊन तो गोळ्या घेतो, खाल्ल्या ठीक आहे, नाही खाल्ल्या कोणी विचारले तर गोळ्या खाल्ल्या का विचारला सुद्धा येत नाही. ओके. आणि तिथे फक्त ह्याच्या पाठीमागचं काय कारण आहे ते माहित नाही. पण एकाला जर कोविड झाला, कोविड डिटेक्ट होताना तुम्ही सांगता की हा कोविड वाला पेशंट आहे, बरोबर, ते हा हा. रिपोर्ट काढले जातात. पण बरोबर. जेव्हा तो बरा बरोबर. होतो, बरा झाल्यानंतर तो कोविड त्यातला गेला, ह्याबद्दल कोण माहिती देणार? मग परत टेस्ट करायला सांगत नाहीत? नाही सांगत. अच्छा. म्हणजे काय आणि होतं, 15 दिवस हे लोक त्याला कोविड म्हणून डिक्लेअर करून त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवतात. त्या हॉस्पिटलमध्ये बघायला गेलं तर तिथे कुठलीही स्थानिक पातळीवर ट्रीटमेंट पाहिजे तशी भेटत नाहीये. ओके. ऍक्च्युली मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, राजकीय वर्तुळ जाऊ दे बाजूला, ते कोविड हे एक निमित्त मात्र कलेक्शन सेंटर आहे का, सर्वात पहिला क्वेश्चन. ओके. कारण इथल्या म्हणजे स्थानिक नगरपालिकेला, ज्या पण नगरपालिका आहेत, त्यावेळेला त्यांना एका पेशंट मागे 1.5 लाख रुपये भेटायचे. तो काय ओके. त्यांचा खर्च, हॉस्पिटलायझेशन आणि एव्हरीथिंग, म्हणजे औषध वगैरे संपूर्ण. आता 1.5 लाखामध्ये त्या माणसाला, जशा मगाशी मॅडम बोलल्या की त्यांना
तिथे हॉस्पिटलचं आता इंजेक्शनचा खर्च 40, रेडीमेड आहे ना इंजेक्शन, हा, हा. रेडीमेड काय ते इंजेक्शन त्याचे 40,000 रुपये. ऍक्च्युली त्या इंजेक्शनची कॉस्ट आहे 5,000 रुपये. आणि ओके. हे मेडिकल जगतामध्ये फार मोठी ही क्रांती आहे बघायला गेलं तर. जे आजपर्यंत हर एक व्यक्तीच्या बॉडीमध्ये व्हायरस असतोच, बरोबर. नसतो असं नाहीये. पण काय झालंय, खोकला आला घ्यायला साईडला टाका लिस्टमध्ये नाव ऍड करा, कोविड टाकून द्या. सर्दी पण झाली मग टाकायला. क्वारंटाईन साठी काही लोकांना घरी सुद्धा क्वारंटाईन करायला सांगतात, मग ते तसं आता काय? शेवटच्या क्षणाला, ह्याच्या अच्छा. आधी कुणालाही घरात क्वारंटाईन करून दिलं नाही. आणि ज्यांना कुणाला घरात क्वारंटाईन करायला जर गरज असेल तर त्यांनी हेड नर्स, मंत्रालयातले जे हेड नर्स असतात हा, हा, त्यांची हा. परवानगी घेऊन, ते पण कुणाला दिले परमिशन, जे डॉक्टर्स आहेत त्यांना अच्छा. होम क्वारंटाईन करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यांची ट्रीटमेंट व्हीआयपी केलेली आहे. पण ओके. सर्वसाधारण माणसाला कसलीच ट्रीटमेंट दिली जात नाही. म्हणजे भेड बकरी बोलतो ना आपण, असं ठेवलंय, हा, हा, हा. जनावरांसारखी ट्रीटमेंट आहे. अरे बापरे. आणि आणि शॉकिंग तुम्हाला सांगतो, ह्यांनी कोविड सांगितलं तर माणसाला आजकाल भीती आहे मनामध्ये की हा काहीतरी आहे, काहीतरी आजार आहे. एकाला झालाय पण तुम्ही चौघांना तुम्ही ग्रहित धरता ना, त्याच्यामुळे जनता त्यांना ग्रहित धरते, त्यांच्या बरोबर. बाजूला जायला घाबरते. पण त्यांना नक्की आहे की नाही हे सिम्पटम तुम्ही कुठल्या बेसवर सांगता? फक्त खोकला म्हणून? बरोबर. म्हणे ना, आपलं नॉर्मल जीवनातून पाणी जरी आपलं चेंज झालं तर आपल्याला सर्दी खोकला होतोच ना. हो, 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 खरंच आहे. मग हे मोठं एक म्हणजे मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगून की हे मोठं रॅकेट आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये मोठं जागतिक क्रांती झाली. साधं मास्क ज्याची किंमत 5 रुपये नसेल त्याची मोठी क्रांती झाली. हा, बरोबर. बाकी वेपोरब असेल, इतर गोष्टी असतील, भरपूर काही गोष्टींमध्ये. पण बरोबर. हे काहीतरी जागतिक याच्यावरती रॅकेट आहे. आणि हे जर कोविड हा आहे, चला मानतो, कोविड आला कुठून? आउट ऑफ चायनावरून. इंडिया. बरोबर. बरोबर, चायनामध्ये आउट ऑफ इंडियावरून आला. त्याला थांबवायला कुठे पाहिजे होतं? सुरुवातीला पहिलीच काय स्टेज घेतली पाहिजे होती? एअरपोर्ट पहिले तुम्ही लॉक केले पाहिजे होते. ते आपल्याकडून झालेलं आहे. ठीक आहे, तिथून पुढे आल्यानंतर काय पुढची स्टेप पण त्यांनी करायला पाहिजे होती ना. त्या कुठल्याही उपाययोजना न करता फक्त टार्गेट पकडलं, हर एक नगरपालिका पकडल्या, कोविड सेंटर उभा करतात आजकाल. कोविड सेंटर ओके. उभं करून फायदा म्हणजे तुम्ही तुमचे पेशंट वाढवायचे तुला कमी करायचे आहेत. आज पेशंट वाढतायत पण तसेच कोविड सेंटर लोक वाढवत आहेत का? कोविड सेंटर वाढले, इकडे पेशंट वाढले. बरोबर. एक म्हणजे मिनिट हा. हा, मी कैलाशजींना विचारते की तुमचं काय मत आहे हो या सगळ्यावर? तुमचा दृष्टिकोन काय आहे? तुमचा आवाज येत नाहीये, तुम्ही अनम्यूट करा. आता मोरेताईंनी जे सांगितलं की त्यांच्या घरात सगळ्यांना कोविड झाला, पण त्यांचं जे सांगण्यावरून मला असं वाटतंय की फक्त त्यांच्या पतींना कोविड पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आला होता आणि यांना क्वारंटाईन केलं होतं. जसं आता शिंदे साहेब म्हणाले की हा, हा, हे क्वारंटाईन सेंटरला होते, टाटा आमंत्रला. क्वारंटाईन सेंटरमध्ये मी पण जाऊन आलो ऍज अ सोशल वर्कर आणि ऍज ए प्रेसिडेंट ऑफ अ रोटरी क्लब इन डोंबिवली. तर त्याच्यामध्ये मी असं बघितलं की आमचा एक रोटॅरियन मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांचे सुद्धा लेक्चर्स, लोकांची परिस्थिती तिथे, मेंटल स्थिती कशी स्टेबल राहील या सिच्युएशन मध्ये, ह्याच्यासाठी सुद्धा म्युनिसिपल कॉर्पोरेशननी स्टेप्स घेतलेले आहेत. मी कुठला सामाजिक किंवा मी गव्हर्नमेंटची साईड घेतोय किंवा नाही असं नाही, व्हॉट आय हॅव सीन की त्याच्यावर मी बोलतोय की एवढ्या स्टेप्स. आणि जे सूर्यवंशी आता मला वाटतं म्युनिसिपल कमिशनर आहेत, त्यांनी पण भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं पहिलं त्यांनी मध्ये मे महिन्याच्या 2 का 3 तारखेला मला असं आठवतं की त्यांनी एक PR काढला होता की जे डोंबिवलीच्या बाहेर, कल्याण डोंबिवलीच्या बाहेर नोकरीला जात आहेत, जे जॉबला आउट ऑफ म्युनिसिपल लिमिट्स, इथल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लिमिट्स जात आहेत, तर त्यांना तिथेच राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. जे अच्छा. मुंबईला आहेत, शिंदे साहेबांना त्याची माहिती असेल मला वाटतं, ते पण आहे. सोशल वर्कमध्ये. तर मुंबईलाच राहावं म्हणजे जेणेकरून जे कंट्रोलमध्ये आला होता ऑलमोस्ट इथे डोंबिवलीमध्ये कोविड, तो नंतर ती सिच्युएशन परत वर्स व्हायला लागली आणि द नंबर ऑफ पेशंट्स डिटेक्टेड वाढायला लागले. कारण कुठेतरी स्टेट लेवलला म्हणा का त्याच्या वरच्या लेवलला कुठेतरी ह्यांच्या GRला मान्यता मिळाली नाही, किंवा यांनी जी रिक्वेस्ट टाकली होती, मला वाटतं म्युनिसिपल कमिशनर आपले सूर्यवंशी आहेत, त्यांनी त्याला मान्यता मिळाली नाही तिकडे वरती आणि तो ऍक्सेप्ट झाला नाही त्यांची रिक्वेस्ट. तर त्याच्यामुळे जो ये जा होती, जी आपण म्हणतो ना की मुव्हिंग इन अँड आउट जे पेशंट असतात, त्याच्यामुळे जी हर्ड इम्युनिटी म्हणतो आपण, हर्ड इम्युनिटी आली पाहिजे होती, ती हर्ड इम्युनिटी लवकर आली नाही. आता ओके. हे जागतिक स्तरावर स्कॅम आहे की नाही, वी आर नॉट द पर्सन्स टू कमेंट ऑन दॅट, कारण हा एक मेडिकल टर्म आणि मेडिकल प्रोफेशनल्स त्याच्यावर जास्त मला वाटतं उजेड टाकू शकतात किंवा ते थ्रो लाईट ऑन दॅट. पण ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ज्या उपाययोजना केल्या होत्या त्या लॉकडाऊन पासून तर अनलॉक पर्यंत ज्या होत्या, त्याच्यामध्ये मला वाटतं पब्लिकचा आणि जनरल पब्लिकने
त्याच्यावरची जी रिॲक्शन आणि त्या पाळायला कशा पाहिजे होत्या, कुठल्या पद्धतीने दे शुड हॅव ऑब्झर्व दॅट, ह्याच्यात पण मोठा एक आपण विचार करू शकतो की लॉकडाऊन असताना सुद्धा लोक, आपण बऱ्याच क्लिप्स पाहिल्यात, व्हिडिओ व्हायरल्स पाहिलेत, टीव्ही मध्ये दाखवलेलं आहे, व्हॉट्सअपवर येते की लोक बिलकुल पाळायला तयार नाहीयेत, बिलकुल ऐकत नाहीयेत. एका विशिष्ट समाजाचे लोक आपण घेतले, त्यांच्याबद्दल पण आपण बरंच ऐकलेलं आहे. किंवा आपली जनरल पब्लिक, आपण ऍज अ कॉमन मॅन आपण जो विचार करतो की आपण बाजारात गेल्यावर जे सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे, तिथे आपण धक्काबुक्की करतो, गर्दी करतो एखादी वस्तू घ्यायला. हे पब्लिकला पण त्यांच्या स्वतःमध्ये पण स्वयंशिस्त आणायला पाहिजे ना. वेन यू आर डिलिंग विथ सच ए ह्यूज पॅन्डेमिक, आपण म्हणतो की जागतिक स्तरावर आहे, लोक मरतायत, ते कशाने मरतायत, आता सध्या तरी जे अनाऊन्स केलेलं आहे मेडिकल प्रोफेशनल्स की तो कोरोना आहे. आणि हा खोकला म्हणजे साधा, आता कोरोना हा एक जुनाच आजार आहे, कोरोना म्हणजे साधा खोकला, पण हे त्याच्यामध्ये बदल होत जातात. आपण तो म्युटेट होतो, तो जीन असतो तो म्युटेट होऊन तो इट फॉर्म्स ए डिझास्टर्स ऑर फॅटल टाईप ऑफ डिझीज. त्याला आपण कोविड-19 म्हटलेलं आहे 2019 मध्ये आल्यामुळे, एंड ऑफ 2019ला, त्याच्यामुळे कोविड-19 असं ते म्हटलं. पण कैलाशजी, त्याचं मला तुम्हाला इकडे एक विचारायचंय. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जे बोला. पब्लिकनी क्वारंटाईन नीट सगळं पाळायला पाहिजे होतं, किंवा सोशल क्वारंटाईन नाही, डिस्टन्सिंग, हा सोशल डिस्टन्सिंग पाळायला बरोबर पाहिजे होतं, मास्क लावून वगैरे जे केअरफुल बरोबर व्हायला पाहिजे ते आपल्या इकडे नाही राहिले. आणि त्यामुळे जर एखाद्या घरात एक पेशंट मिळाला तर पूर्ण फॅमिलीला ते, म्हणून ते क्वारंटाईन सेंटरमध्ये घेऊन जातात, असं तुमचं साधारण मत आहे. म्हणजे त्यासाठी क्वारंटाईन क्वारंटाईन. क्वारंटाईन कारण हा डिझीज, हा बोल. सॉरी, हा बोला कैलाशजी. हा नेटवर्क, त्याच्यामध्ये असं पण आहे की हा एअरबोर्न आहे. त्याच्यामुळे जे आता मोरेताई सांगत होत्या की माझी मुलं दुसऱ्या रूम मध्ये होती, मी दुसऱ्या रूम मध्ये होती, तरी त्यांना पण क्वारंटाईन करावं लागलं, तर तो इश्यू असा आहे की इट इज अ एअरबोर्न डिझीज. म्हणजे तुम्ही शिंकता किंवा तुम्ही खोकलता, तर ते पार्टिकल्स जे आहेत व्हायरसचे, ते हवेमध्ये किती वेळ राहतात. आणि तुमचं घर जर बंदिस्त असेल, तुम्ही एसी मध्ये आहात किंवा चारही भिंती खिडक्या बंद आहेत, तर तो जो व्हायरस लोड आहे, व्हायरल लोड जो आपण म्हणतो, तो जास्त प्रमाणात येतो की इट गोज टू अ अनरिकव्हरेबल सिच्युएशन. थोडासा व्हायरस गेला तर आपल्या शरीराची इम्युनिटी जी आहे इट इट सेल्फ इज सफिशियंट. जसं त्यांनी सांगितलं सी व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या, डी व्हिटॅमिनच्या, बरोबर बरोबर. कारण कोरोना किंवा कोविड-19 वर आजपर्यंत औषध नाही, वॅक्सिन नाही, काहीच अजून राईट. अवेलेबल नाहीये, औषधही नाहीये. तर ह्याच्यामध्ये बेस्ट उपाय एकच आहे, तुमची इम्युनिटी वाढवणं किंवा तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करणं. त्याच्यामुळे तुम्ही हॉस्पिटलला नेलं तरी तुमची इम्युनिटीच वाढवण्याच्या गोळ्या दिल्या जाणार. तुम्ही काही मिरेकल ड्रग अजून काही अवेलेबल नाहीये. डोंट एक्सपेक्ट मिरेकल्स, असं मला म्हणायचं. तर इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवा, इम्युनिटी वाढवा. आणि राईट. मी शिंदेकडे जाते. हा शिंदे, तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, जसं आता ऍडव्होकेट साहेब बोलले, सोनवणे साहेब, की पब्लिकनी थोडं कंट्रोल करायला हवं होतं, त्या गोष्टीला मी सहमत आहे. पब्लिकनी कंट्रोल करायच्या आधी ह्या गोष्टीची वारंवार सूचना मी, आपले जे सूर्यवंशी आहेत आयुक्त, ह्याची माझ्याकडे व्हॉट्सअपवरती त्यांची सगळी चॅटिंग आहे. त्यांना मी पूर्ण उपाययोजना काय करावी, कशी करावी, याचे पूर्ण मी त्यांना नियोजनबद्ध त्यांना एक ड्राफ्टिंग करून दिलं होतं की ओके. ही गर्दी कशी थांबवता येईल. कारण काय होतं, इथे काही व्यावसायिक जे रस्त्यावरती असतील किंवा इतर असतील, ह्यांना फक्त पैसे कमवणं हा क्रायटेरिया होता आणि त्यांच्यावरती कंट्रोल कोणी करायला पाहिजे होता, त्यांना सर्वात पहिली गोष्ट बसून दिलं नाही पाहिजे होतं. आता पहिलं सांगितलं की मी त्यांना सूचना केल्या होत्या की प्रत्येक वॉर्डामध्ये जे नगरसेवक असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, त्या वॉर्डामध्ये एक भाजी केंद्र, एक किराणा मालाचं दुकान, ज्या काही उपाययोजना मेडिकल आहेत ह्या तुम्ही चालू ठेवा. 17 ठिकाणी चालू ठेवणार तर पब्लिक काय मुद्दाम फिरायला बाहेर निघते, कंट्रोल राहत नाही. बरोबर. त्यामुळे ही उपाययोजना केली गेली नाही, ते कुठेतरी प्रशासकीय स्थानिक पातळीवरती कमी पडले. आणि ओके. कित्येक मी नावं घेणार नाही, पण कित्येक अशी जे आता कॉर्पोरेटर आहेत, काही जण तर घरातून स्वतःहून पण कधी बाहेर नाही पडले. ते स्वतःची काळजी करायला लागले, पण नागरिकांची काळजी नव्हती. ओके. बरोबर आहे. खूप काही विषय त्याच्यामध्ये बारकाईने बघायला गेलो, खूप काही विषय. बरोबर, सेकंड थिंग, बरोबर. काही लोकांनी आज मी रिपोर्ट काढला, मला झालं, मी याला रिपोर्ट काढला गेलो, माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, तोच रिपोर्ट मी दुसरीकडे गेलो, तो माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. ओ मग ओके. ही तफावत का? बरोबर. म्हणजे ज्यांचं टाईप गव्हर्नमेंट. तुमचं तुमचा ऐकू आवाज येत गेला, नाहीये. म्यूट झाले, अनम्यूट करा. एक मिनिट हा. ज्यांचा गव्हर्नमेंटचे टाईप नाहीये त्यांचे रिपोर्ट बरोबर येतात. म्हणजे ही तफावत फक्त कलेक्शन सेंटरसाठी आहे का? बरोबर.
कुठेतरी ह्याच्यामध्ये उपाययोजना झाली पाहिजे, ह्याला कंट्रोल करता आलं असतं, कंट्रोल झाला असता. पण कंट्रोल करण्यापेक्षा सर्वप्रथम अजून कोरोना हा डिटेक्ट झाला का, हा माझा पहिला प्रश्न. की हा बरोबर. सिम्पटम, हा बारीक सूक्ष्म जंतू हा कोरोना आहे, हा डिटेक्ट बरोबर. झाला का आजपर्यंत? जर तो झाला असता तर आम्ही मानलं असतं की कोरोना नावाचा कुठला तरी आजार आहे, हा व्हायरस आहे काहीतरी, ज्याच्याने हा तुम्हाला नागरिकांना त्रास होतो, त्याच्यामध्ये आजारी पडतात सिम्पटम. आणि हा जास्त इफेक्ट कोणावरती केलाय, जे ओल्ड लोक आहेत, म्हातारी बरोबर. माणसं आहेत, वयस्कर माणसं आहेत, त्यांच्यावरती फक्त भीतीनी किंवा धास्ती घेऊन इफेक्ट झालेला आहे. तर मग त्यांच्या मला लंग तुमच्यातला एक पॉइंट हे होतोय की प्रायव्हेट आणि बीएमसी या दोन ठिकाणी जर वेगवेगळे रिपोर्ट मिळतात एकाच हा, हा, माणसाचे, हा, म्हणजे हा. मग त्यांच्या प्रोसेसमध्ये का फरक आहे, काय फरक आहे बेसिकली, राईट? आणि दुसरं एक म्हणजे निगेटिव्ह की पॉझिटिव्ह. राईट, तर असं असं का, म्हणजे प्रायव्हेट मध्ये गेलं की वेगळा रिपोर्ट, बीएमसी मध्ये गेलं की वेगळा रिपोर्ट, असं का सेम टाइमला जर गेला तर? कमिशन बेसिस. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की जर तुम्हाला डिटेक्ट झालाय, तुम्ही 14 दिवस 15 दिवस जे काय क्वारंटाईन मध्ये आहात किंवा ट्रीटमेंट जी काय सो कॉल ट्रीटमेंट आहे तुम्ही घेताय, येस, येस, त्यानंतर परत टेस्टिंग होणं गरजेचं आहे की ते आहे. कन्फर्म करायला पाहिजे की जो रिपोर्ट आधी काढलेला आता तो नेगेटिव्ह आलाय, बरोबर? पण बरोबर. ते आता ह्यांना सगळीकडे क्वारंटाईन होत केलं नाहीये. होतं, मोरे मॅडमनं क्वारंटाईन केलं, विचार नाही येताना त्यांचा रिपोर्ट चेक केला का, विचारा त्यांना. नाही केला. त्यांच्या मिस्टरांचा केला का? म्यूट तुमच्या करा मोरे वहिनी, म्यूट हा, करा. तुम्ही म्यूट वर आहात. मोरे म्यूट करा, तुमचा म्यूट मध्ये आहात. हा, बोला. तुम्ही म्यूट म्यूटवर आहात. नाही येत, पण त्यांचा आवाज येत नाही. म्यूटवर नाही येत ते, पण आवाज येतो. पिन लावा, हेडफोन लावा बरोबर. केलं आहे. हा, हा, आता येतो, बोला. तुमच्या नवऱ्याचं मिस्टरांचं टेस्ट परत केलेली का, म्हणजे 14 नाही दिवसानंतर? नाही, आमची कोणाचीच टेस्ट केलेली नाही, नाही काय बघा. कोणाचीच नाही. ओके ओके. मग तर मग आपण यात विश्वास कुणावर ठेवायचा? बरोबर, त्यामुळे लोकांचा विश्वास राहिला नाही आणि काय होतंय की लोक मग असं वाटतंय की त्याचा सिरियसनेस कमी होतो कमी या होतो. या गोष्टीमुळे, बरोबर. आणि मग ते जे काही गोष्टी पाळायला पाहिजेत ते पाळत नाहीत, त्यामुळे की पाळलं त्यांना मला त्याच्यावर काय म्हणायचंय की मोरेताई बोलतात की परत टेस्ट नाही झाली, पण हे सायमल्टेनियसली हजबंड त्यांनी सांगितलं की माझे पती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होते आणि मी दुसरीकडे क्वारंटाईन होती, तर त्यांचे टेस्ट केल्या की नाही, त्यांचे रिपोर्ट आले की नाही, मे बी शी इज नॉट अवेअर असं मला. Okay. कारण रिपोर्ट आल्याशिवाय ते डिस्चार्ज करणार नाहीत जोपर्यंत तुम्ही म्हणजे जे माझे पण काही कलिग्स पण होते ऍडव्होकेट्स होते किंवा सोशल वर्कर, त्यांचे मी क्लोजली इन्व्हॉल्ड होतो, त्याच्यामुळे रिपोर्ट आल्याशिवाय डिस्चार्ज करत नाहीत. आणि ते बिलिंग सेक्शन आहे, शिंदे साहेब म्हणतायत ते तर सगळ्यांना माहिती, त्याच्यावर आपण न बोललेलं बरं. जे हॉस्पिटल्सला काही अमाऊंट देण्यात येत होती, घेण्यात येत होती, त्याच्याबद्दल मला पण एवढं काही डिटेल सांगता येणार नाही, कारण सुरुवातीला वेगळे सिस्टीम होती. केडीएमसीने हॉस्पिटल्स टेक ओव्हर केले होते आणि ती ट्रीटमेंट त्यांच्यातर्फे फ्री दिली जात होती, अशी काहीतरी सिस्टीम होती. पण नंतर कुठल्याच हॉस्पिटल दिलं नाही, कोणत्याही हॉस्पिटल फ्री नाही दिली. हा, नंतर असं झालं की गव्हर्नमेंट कॅनॉट अफोर्ड ट्रीटमेंट टू सो मेनी पेशंट्स वगैरे असं काहीतरी होतं आणि म्हणून मग ते झाले नाही. काय असतं कधी कधी इम्प्लिमेंटेशन, गव्हर्नमेंटने भरपूर उपाययोजना किंवा स्कीम्स किंवा त्यांच्या ज्या पॉलिसीज असतात नॅशनल लेवल पासून खाली येईपर्यंत, नॅशनल लेवल ती पॉलिसी स्टेट लेवल आहे, स्टेट लेवलवरून डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनवरून खाली इम्प्लिमेंटेशनला पुढच्या प्रोसेसला येते. त्याच्यामुळे पॉलिसी इम्प्लिमेंटेशनचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, परत ते इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठेतरी काहीतरी मिसिंग होतं आणि मग ते पाहिजे तशी इम्प्लिमेंट गव्हर्नमेंटने फॉर्म्युलेट केलेले असतात पॉलिसी, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होत नाही, कारण त्यांना ग्राउंड रियालिटीज माहिती नसतं. ओके. असा पण एक इश्यू आहे. आता मी तुमच्या बोलण्यावरती मी एक बोलतो मॅडम. काही सरकारी हॉस्पिटल टायअप केलेत प्रायव्हेट लोकांची, प्रायव्हेट हॉस्पिटलची. ओके. प्रायव्हेट हॉस्पिटल माणूस ऍडमिट झाला ना की त्याचा कमीत कमी बिल 3 ते 3.5 लाख रुपये, कमीत कमी जास्तीचं 12-15 लाख ते सोडून द्या. मध्ये ओके. ठक्कर म्हणून केस आली माझ्याकडे, मला फोन केला, तुम्हाला ओळखत नव्हता, काय नव्हता, शिंदे साहेब असं असं माझं बिल स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चक्की नाका कल्याणला, तिथे केस झालं, तिकडचे डॉक्टर आय थिंक भुजबळ. मी त्यांना फोन केला, बोला तुम्ही कसली आहे ना तुम्ही चार्जेस लावले, तर मला बोलतो 40,000चे 3 इंजेक्शन दिले. 40,000चे 3 इंजेक्शन कुठले दिले, तर मी त्यांना विचारलं एमआरपी किती याची, नाही ते इंजेक्शन महाग आहे. महाग तुम्ही एमआरपी सांगा ना. आणि त्यामध्ये कसं झालं, ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट आप्पा शिंदे, जगन्नाथजी शिंदे, ते माझे परिचयाचे आहेत. मी विचारलं त्यांना, आप्पा इंजेक्शन किती दिलं, आप्पा बरं राजू 4,500-5,000 पर्यंत इंजेक्शन आहे.
मग आपण एवढे चार्जेस का घेतात, कुठल्या हॉस्पिटलला घेतलं, तर राईट. असं आणि सगळ्या ठिकाणी आता हेच चालू आहे. लोकांना घाबरतात. 45-50 रुपये लोकांकडून घेतलेले आहेत त्या हो इंजेक्शन. बापरे. म्हणजे त्यानंतर मग त्याच्यावरून असं पण होऊ शकतं ना की एवढा खर्च जर लोकांना हा परवडणारा नसेल, हा सगळ्यांनाच परवडतो असं नाहीये, की त्यामुळे मग लोक हाईड पण करायला लागतात की मला काही झालंय, येस की मला त्यापेक्षा मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगणार, हा ऍडमिट हा होणार, एवढ्या हा खर्चात पडणार, त्यापेक्षा मी माझं माझं बघतो, असं पण दुसरं होऊ बरोबर शकतं. बरोबर. तर त्यावेळेला डॉक्टरने त्यांचं बिल केलं, जवळजवळ 2 लाखाच्या आसपास बिल केलं. बापरे. त्यांनी म्हणजे ऑलरेडी 50 रुपये भरले होते. ओके. त्याच्यानंतर जेव्हा माझ्याकडे इश्यू आल्यानंतर मी त्या डॉक्टरांना फोन करून नंतर मी माझी म्हणजे जी काय माझी यंत्रणा ती लावली मी, आणि ओके. जवळजवळ 1 ते 1.25 लाख रुपये बिल मी त्या माणसांचं माफ केलं. ओके. ह्या आता आपण प्रेशर केल्यानंतर तुम्ही माफ करताय. कैलाशजींकडे जाऊया. आपल्याला जरा रॅपअप करावं लागणार आहे. हा हा कैलाशजी, हा तुम्हाला काही बोलायचं आहे का याच्यावर? काय? नाही, मला एवढंच म्हणायचं की आता जे आपण एवढं डिस्कशन करतोय सगळं पॉलिसीज आणि ह्याच्यावर इम्प्लिमेंटेशनवर, पण त्याचबरोबर जे आपण सर्वांनी घेण्याची काळजी आणि सर्वांनी जे स्वतःहून, आणि कारण काय हा डिझीज आपण जो आता आलाय ना, तो जे कोमॉर्बिड पेशंट आहेत म्हणजे ज्यांना ऑलरेडी एक्झिस्टिंग डिझिजेस आहेत, हा हा हा. डायबिटीज किंवा त्याच्यातच फॅटॅलिटी रेट जास्त आहे. ओके. जे हेल अँड हार्टी आहेत, ज्यांना कुठलाही पूर्वीचा आजार नाहीये, त्यांची रिकव्हरी, त्यांना जर झाला पण तर त्यांचा रिकव्हरी रेट खूप चांगला आहे आणि तो हार्डली मला वाटतं 8 दिवसात दे कॅन रिकवर फ्रॉम इट. जर राईट. इम्युनिटी बुस्टिंगचे ड्रग्स दिले, इम्युनिटी बूस्ट झाली, तर ते डेफिनेटली कम आउट ऑफ इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे फॅटॅलिटी रेट एवढा दाखवला जातोय, एवढा झालाय, तो ओनली बिकॉज ऑफ द एक्झिस्टिंग डिझिजेस त्या पेशंटमध्ये आहेत. त्याच्याने ऑक्सिजन लेवल, कारण हा जो डिझीज आहे, जर तुमची इम्युनिटी कमी झाली तर इट गो स्ट्रेट टू द लंग्स. तुमचं ब्रिदिंग ॲपॅरेटस म्हणजे बरोबर. लंग्स आहेत, आणि लंग्स मग तुमचे एकदा अफेक्ट झाले, इन्फेक्ट झाले, तर तुमचं ऑक्सिजन लेवल नॅचरली खूप खाली जातो आणि मग मल्टी ऑर्गन फेल्युअर पर्यंत जाऊ शकतं. त्याच्यामुळे बी सेफ, बी ॲट होम हे हाच संदेश राईट. द्यायचा, राईट. आणि कीप सेफ डिस्टन्स आणि बूस्ट युअर इम्युनिटी. डोंट राईट. इफ यू जर ऑलरेडी तुम्हाला काही डिझिजेस आहेत, जर तुमची मॉर्बिडिटी ॲट रिस्क आहे, तर डोंट मिंगल टिल एनी सच सोल्युशन. राईट. ते तर म्हणजे आपण सगळं फॉलो करतोच आहोत, म्हणजे एवढं मीडियानी पण ते हे केलंय त्याच्यावर. पण खरंच हे प्रायव्हेट बेसिकली लोकांनी हा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे याच्यातून मला हे कळतंय की प्रायव्हेट आणि बीएमसी दोन्ही गोष्टींकडे कदाचित खर्च वेगवेगळा असेल, कारण एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट आहे, पण रिझल्ट जो येतो, रिपोर्ट येतो, तो सेम यायला पाहिजे. तर त्याच्यात का असं होऊ शकतं की रिपोर्ट सेम येत नाही? हे समथिंग थॉट आपल्या कन्क्लुजनसाठी म्हणून मी सांगते. म्हणजे प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की ऑफकोर्स काळजी घ्यायलाच पाहिजे की सोशल डिस्टन्सिंग वगैरे. तर पण हे पण आहे की क्वारंटाईन मध्ये आता तरी होम चालू केलंय, पण तुम्ही जसं म्हणालात एक टर्म वापरली भाजीपाला सेंटर, तसं जर झालं तर तिथे कुठे असणार आहे सोशल डिस्टन्सिंग? तर ती पण एक काळजी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे, राईट? की क्वारंटाईन आपण कुठे होतोय आणि घरी होऊ शकतो का? आणि घरी असेल तर वेल अँड बेस्ट, पण घरी पण सगळ्यांनी सिरियसली ते करायला पाहिजे. असं नाही की आपण घरून करतोय, तिकडे आपल्याला जायचं नाहीये, त्या सेंटरमध्ये नाही जायचंय म्हणून घरी करतोय, पण आपल्याला सगळं फ्रीडम आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो, की बाहेर फिरू शकतो, 4 क्लोज फ्रेंडशी बोलू शकतो वगैरे. असं ते नाही व्हायला पाहिजे आय थिंक. पण म्हणजे ते सगळं सगळ्यांना फॉलो करायचंय. पण खरंच खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या शो मध्ये आलात. ज्योती मोरे, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगितलात. शिंदे साहेब, तुम्ही तुमच्या पॉलिटिकल आणि सोशल वर्कच्या दृष्टीने 1-2 एक्सपिरियन्सेस आणखी शेअर केलेत आमच्या बरोबर. ऍडव्होकेट कैलाश माथुरजी, तुम्ही पण एक सोशल वर्कर आहात, तुमचा एक्सपिरियन्सेस आमच्या या शोवर शेअर केलेत. तर खरंच खूप धन्यवाद. आणि सगळ्या पब्लिकसाठी, जर तुम्हाला हा माझा शो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. मी तुमच्या समोर बरेच वेगळे विषय घेऊन येणार आहे. सगळेच विषय हे वेगवेगळ्या टाईपचे असणार आहेत. आज आपण या कोविडच्या याने सुरुवात केली, पुढच्या वेळी एक सोशल वर्करच्या दृष्टीने आपण हा शो डिस्कस करणार आहोत. तर जर तुम्हाला काही कॉमेंट्स असतील या शो बद्दल तर नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.